सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अभिनेत्री छाया कदम यांची. मराठीसह बॉलिवूडमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचा साधेपणा चाहत्यांना चांगलाच भावत आहे. इतकं यश मिळवूनही त्यांना कसलाही गर्व नाही. आजही गावी जाऊन आपल्या कोकणातल्या गावकऱ्यांमध्ये त्या रमताना दिसतात. गावाकडचे उत्सव असो की यात्रा, आवर्जून त्या सगळ्यांना भेट देतात. सामान्य माणसांमध्ये जाऊन मिसळतात, गप्पा मारतात. या सगळ्या गोष्टी त्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर करतात. त्यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. छाया कदम यांना एका मोठ्या हिंदी शोची ऑफर देखील आली होती. तो शो म्हणजे बिग बॉस हिंदी. पण छाया कदम यांनी ती ऑफर नाकारली. यामागे देखील एक मोठं कारण होतं, ज्याविषयी नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. छाया कदम यांना या मुलाखतीत रियालिटी शो बद्दल विचारलं गेलं. त्यावर छाया म्हणाल्या, खरं सांगायचं तर मला हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती. मी कान्समध्ये पहिल्यांदा गेले तेव्हा मला ही ऑफर आली होती. तेव्हा त्यांना असं वाटत होतं की मी बिग बॉसमध्ये सहभाग घ्यावा. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न देखील केले, पण मला ते नाही जमलं. कारण त्यावेळी माझं असं होतं की मला तेव्हा बिग बॉस करायचं नव्हतं, म्हणून मी त्यांना नकार दिला. पण हो, मला ऑफर आली होती हे मात्र खरं आहे. पुढे छाया कदम म्हणाल्या, मला असं वाटतं की ज्या खासगी गोष्टी तुम्हालाच माहीत आहेत, तुमच्याच आहेत, त्या तुमच्यापर्यंतच सीमित असायला हव्या. त्या जगासमोर का बोलून दाखवायच्या? त्यामुळे मी थेट या शोला नकार दिला. लोकांना तो शो खूप आवडतो हेही मला मान्य आहे. त्या शोचा TRP खूप चांगला आहे हे देखील मी त्यांच्या टीमला सांगितलं. मी जरी नाही म्हटलं तरी आजूबाजूचे लोक बिग बॉस बघतात हे मला माहितीये. माझी मावशी देखील बिग बॉस बघते, तिलाही ते खूप आवडतं. या मुलाखतीत तुम्हाला कोणता रियालिटी शो आवडतो असं देखील छाया कदम यांना विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या की मी आमच्या मराठीतील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम बघते, कारण त्यातील कलाकार खूपच चांगलं काम करतात. हसवता हसवता सामाजिक संदेशही देतात. अशा शब्दात छाया कदम यांनी हास्य जत्रेचं कौतुक देखील केलं आहे. छाया कदम म्हणजे मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री. यंदा तर त्या वारीला देखील गेल्या होत्या. सैराट, झुंड, न्यूड, लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. छाया कदम यांनी आपल्या भूमिकेतून कायमच प्रेक्षकांना जिंकून घेतलंय. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली आहे. त्यांचा बिग बॉसमध्ये न जाण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.